लंकेचा अधिपती रावण याचेबद्दल त्याच्या रामायणातील भूमिकेमुळे भारतातील अनेक लोकांच्या मनात अपसमज व अप्रीती दिसून येते। प्रत्यक्षात रावणाचे व्यक्तिमत्व खूपच भिन्न आहे। व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद, दर्शने, बुद्धिबळ यात तो पारंगत होता। संगीताचा रसिक दशानन, रुद्रवीणेचा उत्कृष्ट वादकही होता। देवांना पराभूत करून बंदिवान करणारा शूरवीर रावण परम शिवभक्त होता। एक सक्षम राज्यकर्ता असलेल्या रावणाच्या लंकेची व जनतेची भरभराट झाली होती। काही अभ्यासकांच्या मते तो दशग्रंथी विद्वान होता। जटाटविगल जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबिता भुजंगतुंग मालिका द्मडमडमडमन्निना द्वड्डमरव्य चकार चंडतांडव तनोतु नः शिवः शिवम एक। जटांमधून वाहणाऱ्या पाण्याने ज्याचा कंठ प्राणप्रतिष्ठित झाला आहे आणि त्याच्या गळ्यात नागसर्प आहे जो एका फुलांच्या माळेसारखा सुशोभित आहे आणि डमरूमधून डम डम ड असा ध्वनी येत आहे। शिवशंकराने मंगल तांडव केले आहे, तो आपल्या सर्वांना सुख समृद्धी देवो। जटाक्ताः संभ्रमभ्रमन्निलिम पनिर्झरी विलोलवी चिवल्लरी विराजमान मूर्धनी धग 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 जलल्लाट पट्टपावके किशोर चंद्रशेखरे रतियः प्रतिक्षण मम दोन। शिवशंकर मला अत्यंत प्रिय आहे, ज्याचे शिर गंगा नदीच्या वाहणाऱ्या लाटांनी सुशोभित आहे, जी त्याच्या केसांच्या जटांमधून वाहत आहे, ज्याच्या कपाळावर तेजस्वी अग्नी प्रज्वलित आहे आणि ज्याने त्याच्या डोक्यावर अर्धचंद्र एका अलंकाराप्रमाणे धारण केला आहे। धराधरेंद्रनंदिनी विलास बंधुबंधूर स्फुरत दिगंत संतती प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धराब्दी क्वचित दिगंबरे मनो विनोदमेतु वस्तुनीती। माझे मन भगवान शिवशंकरामध्ये आनंद शोधू दे। या अद्भुत ब्रह्मांडातील सर्व जीव ज्याच्या मनात वास करतात, ज्याची अर्धांगिनी पर्वतराजाची कन्या पार्वती आहे, जो आपल्या कारुण्यभाव दृष्टीने असाधारण संकटाचे नियंत्रण करतो, जो सर्वत्र व्यापून आहे, ज्याने स्वर्गच वस्त्राप्रमाणे धारण केले आहे। जटाभुजंग पिंगल स्फुरत फणामणी प्रभा कदंब कुंकुम द्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदांध सिंधुर स्फुरत्वगुत्तरीयमेदुरे मनो विनोदमद्भुत बिभर्तु भूत भर्तरीचा। भगवान शिवशंकरामध्ये मला अद्भुत सुख लाभो, जो सर्व जीवांचा हितरक्षक आहे। लाल फणाधारी रेंगाळणारा नाग ज्यावरचा मणी चमकत आहे, चहुदिशा देवींच्या सुंदर चेहऱ्यांवर विविध रंग पसरवत आहे, जो विशाल मदमस्त हत्तीच्या कातडीपासून बनवलेल्या शालीने झाकला गेला आहे। सहस्रलोचन प्रभृत्यशेषलेख शेखर प्रसूनधुली धोरणी विधुसरांघ्री पीठभुव भुजंगराजमाल्या निबद्धजाटजूटक श्रियै चिराय जायता चकोरबंधुशेखरः पाच। शिव भगवंत आपल्याला सुख समृद्धी देवो, ज्याने चंद्रालाच मुकुट म्हणून धारण केले आहे, ज्याचे केस लाल नागाच्या माळेने बांधले आहेत, ज्याची पाऊले फुलांच्या धुळीने गडद रंगांची झाली आहेत, जी फुले इंद्र, विष्णू आणि इतर देवतांच्या शिरावरून पडली आहेत। ललाटचत्वर्ज्वल धन्यजय स्फुलिंगभा निपीत पंचसायक नमन्निलिम पनायकम सुधामयुख लेख्या विराजमान शेखर महाकपाली संपदे शिरोष्टालमस्तू न सहा। शिवाच्या गुंतलेल्या जटांमधून आपल्याला सिद्धींची समृद्धी प्राप्त होवो, ज्याने कामदेवाला आपल्या मस्तकावर जळणाऱ्या अग्नीच्या ठिणगीने भस्म केले आहे, जो देवलोकांच्या सर्व स्वामींचा पूजनीय आहे, जो अर्धचंद्राने सुशोभित आहे। कराल भाल पट्टिकाधगत धग धगज्वल धनजयाहुती कृत प्रचंड सायके धराधरेंद्रनंदिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्ममसात। माझी आवड शिव भगवंताप्रती आहे, ज्याला 3 नेत्र आहे, ज्याने शक्तिशाली प्रेमाच्या देवतेला अग्नीला अर्पण केले, ज्याचे कपाळ धद धद या ध्वनीने प्रज्वलित आहे, तो एकमेव कलाकार आहे। नवीन मेघमंडली निरुद्धूर्धरस्फुरत कुहुनिशिथिनी तमः प्रबंधबद्धकंधर निलिंपनिर्झरीधरस्तनोतु कृत्तिसिंधुर कलानिधान बंधुरः श्रियम जगद्धुरंधर। शिव भगवान आपल्याला समृद्धी प्रदान करो, जो सर्व संसाराचा भार वाहतो, जो चंद्रामुळे मोहक दिसतो, ज्याच्याकडे अलौकिक गंगा नदी आहे, ज्याचा कंठ ढगांनी आच्छादित अमावास्येच्या रात्रीप्रमाणे गडद आहे। प्रफुल्लनील पंकज प्रपंचकालिम प्रभा वलंबिकंठकंदलीरुचि प्रबद्धकंधरम स्मृच्छिद पुरच्छिद भवच्छिद मखच्छिद गजच्छिदांधकच्छिद तमंतकच्छिद भजे नऊ। मी भगवान शिवाची प्रार्थना करतो, ज्याचा कंठ मंदिरांच्या चकाकीने बद्ध आहे, पूर्ण उमलेल्या निळ्या कमळांच्या तेजाने लटकत असलेला, जे विश्वाच्या गडदपणासारखे दिसते, ज्याने मन्मथाचा वध केला आहे,
ज्याने त्रिपुर नष्ट केले आहे, ज्याने संसाराची बंधने नष्ट केली आहे, ज्याने त्यागाचा नाश केला आहे, ज्याने अंधक राक्षसाचा वध केला आहे, ज्याने मृत्यूच्या देवाला यमाला पराजित केले आहे. अखर्व सर्वं लाकला कद्म बमंजरी रसप्रवाह माधुरी विजयी म्हणा मधुवरत स्मरात्क पुरात्क भवात्क मखात्क गजांतकांधकात्क तमंतकात्क भजे. मी भगवान शिवाची प्रार्थना करतो, ज्याच्या भोवती पवित्र कदंब फुलांच्या सुंदर गुच्छातून येणाऱ्या मधाच्या मधुर सुगंधामुळे मधमाशा फिरत आहेत, ज्याने मन्मथाचा वध केला आहे, ज्याने त्रिपुर नष्ट केले आहे, ज्याने संसाराची बंधने नष्ट केली आहे, ज्याने त्यागाचा नाश केला आहे, ज्याने अंधक राक्षसाचा वध केला आहे. जयत्वध्र विभ्रम भ्रमद्भुजंगम श्वसत विनिर्गमत्क्रम स्फुरत्कराल भालहव्यवाट धिमित धिमित धिमिध्वननृद्गतुमंगल ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचंड तांडव शिव. शिव, ज्याचे तांडव नृत्य ढोलच्या कर्कश ध्वनी ढिमीट ढिमीटच्या शृंखलेशी सुसंगत आहे, ज्याच्या महान शिरावर अग्नी आहे, जो नागाच्या श्वासोच्छ्वासामुळे आहे, जो अद्भुत आकाशात गोल गोल घुमत आहे. स्पृशद विचित्रतल्पयोर्भुजंगमौक्तिक सर्जो गरिष्ठरत्नलोष्ठयोः सुहृद विपक्ष पक्षयो तृणारविंदचक्षुषोः प्रजांहि महेंद्रयो समप्रवृत्तिकः कदा सदाशिवं भजाम्यः. मी भगवान सदाशिवाची पूजा करण्यास कधी सक्षम होईन. शाश्वत पवित्र देव, ज्याची राजा असो की प्रजा सर्वांप्रती समदृष्टी आहे, गवताच्या पातीप्रती, कमळाच्या फुलाप्रती, मित्र आणि शत्रूप्रती, सर्वाधिक मौल्यवान रत्न आणि धुळीच्या ढिगाप्रती, सापाप्रती किंवा हाराप्रती आणि विश्वातील वेगवेगळ्या स्वरूपांप्रती. कदा निलिंपनिर्झरी निकुंज कोटरे वसन विमुक्त दुर्मतीः सदा शिरस्थमंजलिन वहन विमुक्तलोल्लोचनो ललांभालग्नकः शिवेती मंत्रमुच्चरंकदा सुखी भवाम्यः. पवित्र गंगा नदीच्या जवळ गुफेत राहून, माझे हात नेहमीच शिरावर जोडलेले ठेवून, माझ्या दूषित विचारांना धुवून, महान शीर आणि जिवंत नेत्र असलेल्या भगवंतास समर्पित शिवाचा मंत्र उच्चारून मी सुखी कधी होऊ शकेन. इदं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमस्तव पठन् स्मरन् ब्रुवन् नरो विशुद्धिमेति संतम हरे गुरो सुभक्तिमाशु याति नान्यथा गती विमोहन हि देहिना सुष्करस्य चिंतन. जो या स्तोत्राचे पठण करतो, स्मरण करतो किंवा श्रवण करतो, तो सदैव शुद्ध होतो आणि महान गुरु शिवाची भक्ती प्राप्त करतो. या भक्तीसाठी दुसरा कोणता मार्ग किंवा उपाय नाही, फक्त शिवाचे विचारच सगळे भ्रम दूर करतो. जलाधवी गगनचर प्रवाह पावितस्तरे कलेवलम्ब्यलम्बिताम्बुजङ्गं कपालिकां नमट्टमट्टमन्निनादमट्टमर्वयच्चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव. जटाकटाः सम्भ्रमब्धमन्निलिम्पगच्छन्ति लोलवीचिवल्लरी विराजमानमोहनज्वलल्ललाटकट्टव्यापके किशोरचन्द्रशेखरे रतिर्विक्षरम्. ॐ नमः शिवाय. संतति प्रमोदमानमानसे कृपाकटाक्षतोरणी विरुद्धदर्दरापदि क्वचित् दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि. जटाबुधम्बकुङ्कुमद्रवप्रलिप्तदिक्पति स्मरान्तसिन्धुरस्फुरत्वम्